नमस्कार, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 12 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, द हिंदू आणि PIB यामधील आपण अभ्यासपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. ज्या चालू घडामोडी असतात आपण त्याचा डेली न्यूज अनालिसिस करत असतो, लोकमान्य DNA. आता आपण सुरू करूया. महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांच्या सर्व योजनेसाठी आता एकच अर्ज संगणक प्रणाली आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, DBT पोर्टल. राज्याच्या कृषी विभागानं DBT पोर्टल सुरू केले, ज्यामध्ये शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांच्या लाभासाठी एकच अर्जाची संकल्पना आणली. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत ही एकच विकसित प्रणाली असणार आहे. तुम्हाला एकच पोर्टल वापरायचे, जेणेकरून तिथं सर्व काही शेतकऱ्यांसाठी असेल. सध्या ही कशामुळे चर्चेत आली तर DBT पोर्टलच्या आता साह्याने काय होणार आहे, शेतकऱ्यांना अनुदानित बियांची वाटप करण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता जो खरीप हंगाम आहे, खरीप हंगामासाठी बियाणं लागते शेतकऱ्यांना, सरकार काही अनुदान देऊन बियाण्याची पुरवठा करत असतं, तर त्यांनी सांगितले की तुम्ही DBT पोर्टलवर नोंदणी करा. पण सध्या काय होत्यात, कोरोनाचा कालावधी आहे, ऑनलाईन करावं लागतंय सर्व. कित्येक जिल्ह्यांमध्ये आपण लॉकडाऊन केलेलं आहे, मग त्या अडचणीत वाढलेले आहे. मग हे असं असताना त्यांनी सांगितले की तुम्ही आता ऑनलाईन करा. काही जणांकडे मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये ॲप असतील किंवा वेबसाईट असतील, त्याच्यावर तुम्ही नोंदणी करा. फक्त आधारचा नंबर तुम्ही नोंदणी करा, तुमचं अकाउंट तयार होईल आणि तुम्ही तिथून खरीप हंगामात जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत जे DBT योजना राबवली जाते, यामध्ये तुम्हाला तिथं काय होईल, शेतकऱ्यांना अनुदानित दरानं बियाणे दिली जाणार आहेत. त्याकरता शेतकऱ्यांनी 15 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे. पण शेतकऱ्यांची सध्या आपण पाहतोय की आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं तुम्हाला अनुदानित बियाणे घ्यायचं म्हणलं तरी सरकारला जे पैसे तिथं भरावे लागणार तेही शेतकऱ्याकडे नाहीत. त्यामुळे आता सरकारला काहीतरी उपाय करावा लागणार आहेत. ऑनलाईन केंद्र आपण सुरू केलं असले तरी काही बियाणांच्या बाबतीत आपल्याला सुटी त्यांना द्यावी लागते. त्यामुळं फक्त आता नोंदणी होईल, कसं सरकार वाटेल हे सुद्धा ठरवेल, कारण सरकारलाही भरपूर प्रमाणात कोविडवर खर्च करावा लागतोय. आता हे जे पोर्टल आहे त्याचं नाव आहे DBT MahaIT. हे लक्षात असं, DBT MahaIT.gov.in यावर जायचं. तुम्ही स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि फक्त आधार क्रमांक नोंदवला तर तुमची नोंदणी होती. यासाठी तुम्ही काय करायचं, स्वतःचा मोबाईल असेल किंवा संगणक असेल किंवा आपली ग्रामपंचायत असते, त्यामध्ये संग्राम केंद्र आपण उघडलेलं आहे ऑनलाईन काम करण्यासाठी, तिथं तुम्ही नोंदणी करू शकता. किंवा CSC कॉमन सर्व्हिस सेंटर असेल, त्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. हे आता त्यांनी सांगितले. वैयक्तिक लाभार्थी नोंदणीसाठी तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि आधार क्रमांक प्रमाणित झाला तर तुमचं तिथं नोंदणी झालेली आहे असं मानलं जातं. एवढं लक्षात ठेवा, आधार क्रमांक आणि मोबाईल आता दोन्ही ॲक्टिव्ह असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला मेसेज येतात. तुमच्याकडे कोणती योजना आहे तर लगेच डायरेक्टली मेसेज येतो की तुम्ही आता इथं नोंदणी करा. मग या जी आता आहे शेतकऱ्यांची सर्व योजनेसाठी आता आपण जी DBT पोर्टल आपण सुरू केलं आपल्या सरकारच्या वतीनं, त्या ठिकाणी एक अर्ज असेल, योजना अनेक असेल असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. तुम्ही एकच अर्ज करा, पण एकाच अर्जावर तुम्हाला अनेक योजना सुरू होतील. DBTच्या पोर्टलवर पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही यामध्ये ट्रॅक्टर घेऊ शकता, शेती यंत्रासाठी काही शेती कामासाठी काही यंत्र असतील त्याची खरेदी करू शकता. आत्ताच बियाणा संदर्भात सुरू झाले, त्यामुळं आत्ता आपण पाहतो काही योजना असतील, जसं शेततळ असेल किंवा कांदा चाळा असेल किंवा ठिबक सिंचनाची योजना असेल, हे सर्वच आता एकाच ठिकाणी भेटणार आहे. हे सर्वच चांगली प्रणाली आहे. आता पहिल्यांदा आपण पाहतो की शेतकऱ्यांना कितीतरी त्रास भोगावा लागतो, इकडे फिर तिकडे फिर. आता तसं नाही होणार. तुम्ही एकदा नोंदणी केली की तुम्हाला ते भेटलं का नाही आता तिथंच कळणार आहे. त्यामुळे हे सगळ्या चांगल्या लक्षात असू द्या. DBT. यानंतरची बातमी आहे, प्लाझ्मा थेरपीला अधिक प्रभावशाली नाही असं त्यांनी कुणी सांगितले, ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. आता सध्या कोरोनाच्या बाबतीत जे रिसर्च होतं ते इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे प्रकाशित केलं जातं. कोणताही अहवाल असेल काय असेल ते हे करतं. मग त्यांनी प्लाझ्मा थेरपीबद्दल सांगितलं की अधिक प्रभावशाली नाही. काय होतंय, लोक डायरेक्ट प्लाझ्मा पाहिजे असं सांगण्यासाठी आणि प्लाझ्मा मिळवतात, पण त्याचा वापर सर्रास होतोय, कुणालाही वापरला जातोय. असं नाही झालं पाहिजे. ज्याला गरज आहे त्यालाच प्लाझ्मा वापरला गेला पाहिजे. तर आपल्याला लक्षात आलं की प्लाझ्मा दान करण्याची मोहीम सुद्धा कित्येक ठिकाणी राबवली गेलेली आहे. बरे झालेल्या पेशंटना 28 दिवसानंतर प्लाझ्मा दान करावं असं सांगितलं जातं. मग हे सर्व करत असताना आता सध्या प्लाझ्माच्या संदर्भात प्लाझ्मा थेरपी सुद्धा उपयुक्त ठरते आल्यापासून केरळनं पहिल्यांदा प्लाझ्मा थेरपी मागच्याच वर्षी सुरू केली होती आणि तिथं सध्या रुग्णसंख्याही कमी झालेली आहे. मग प्लाझ्मा थेरपीबद्दल प्रभावशाली आहे का नाही ICMRनं सांगितले. तर आता प्लाझ्मा दान कोण करू शकतं हे आपण पाहू. प्लाझ्मा थेरपीमध्ये म्हणजे काय हे आपण पाहू. तर प्लाझ्मा दान कोण करू शकतं, तर कोरोनातून बरं झालेला रुग्ण करू शकतो. त्याचं वय किती असलं पाहिजे, 18 ते 60 या दरम्यान त्याचं वय असेल तर तो हे करू शकतो. 50 किलो किंवा त्याहून अधिक त्याचं वजन असलं पाहिजे आणि निरोगी आणि तंदुरुस्त तो असला पाहिजे रक्तदान करता वेळेस. हिमोग्लोबिनची संख्या 8 यापेक्षा जास्त असेल तरच दाता तो प्लाझ्मा दान करू शकतो. लक्षात असू द्या, कोरोनातून बरा झाला पाहिजे, 18 ते 60 वयोगटातील असला पाहिजे, 50 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे, हिमोग्लोबिन त्याचा 8 पेक्षा जास्त असला पाहिजे.
आता प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? आरोग्य तज्ज्ञांच्या मते प्लाझ्मा रक्ताचा द्रव्य भाग आहे ज्यात लाल आणि तांबड्या पेशींचे आणि रंगहीन प्लेटलेट्स असतात, ज्यामध्ये अँटीबॉडीज असतात, म्हणून प्लाझ्मा अँटीबॉडीज असतात. या द्रव्य पदार्थामध्ये ते तरंगतात म्हणून त्याला प्लाझ्मा अँटीबॉडी थेरपी सुद्धा म्हणलं जातं. जे पांढऱ्या पद्धतीने असतं ते प्लाझ्मा असतं. प्लाझ्मा दिलं की प्लाझ्मामध्ये काय असतं? अँटीबॉडीज असतात. आता ह्या अँटीबॉडीज कार्य कशा करतात, म्हणजे प्लाझ्मा कार्य कसं करतं? तर नुकत्याच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, म्हणजे प्रतिपिंड त्याला आपण म्हणतो. प्रतिकारशक्ती वाढते म्हणजे प्रतिपिंड. म्हणजे एखादा व्हायरस आला तर व्हायरसला ते काय करणार? अडवणार. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? सोल्जर पेशी म्हणतो. सोल्जर पेशी म्हणजे कशा पद्धतीने कार्य करतं? पांढऱ्या पेशी आपण पाहतो, आलं एखाद्या शरीरात काय की ते पहिल्यांदा फ्रंट लाईन म्हणून काम करतं, तिथं ते अडवण्याचं काम करतं. तसं प्लाझ्मा काय करतं? कोरोनाचा व्हायरस आला आणि त्याच्या कोरोनाच्या व्हायरसवर जसे क्राऊन आहेत, मुकुट आहेत, त्या मुकुटाच्या ठिकाणी ते वाय अक्षराचं त्यांचं काय असणार आहे? एक जॉक असणार आहे आणि त्या जॉकमध्ये काय अडकणार? ह्या जाऊन तिथं त्याला स्वतःला म्हणजे त्या व्हायरसला बांधून ठेवणार, जेणेकरून तो काय होणार? व्हायरस कुठे जाणार नाही, त्याचा स्प्रेड जास्त होणार नाही, त्याचा फैलाव जास्त होणार नाही, आपल्या फुफ्फुसाला तो बाधित करणार नाही, त्यामुळे तो मरेल. अशा पद्धतीनं प्लाझ्मा काय करतात? अँटीबॉडीज म्हणून काम करतात. लक्षात ठेवा, अँटीजेन म्हणजे व्हायरस आणि अँटीबॉडीज म्हणजे शरीरातील प्रतिपिंड. प्रतिपिंड हे लढाईसाठी असतात आणि अँटीजेन म्हणजे बाहेरून आलेला एखादा कोणताही अँटीजन म्हणजे कोणताही बाहेरून आलेला शरीराला अवगत नसलेला एखादा विषाणू, जीवाणू काही असू शकतो. बॅक्टेरिया असू शकतो, व्हायरस असू शकतो, फंगस असू शकतो. आत्ताच आपण पाहतो काळी बुरशी नावाचा एक फंगस जन्य रोग आलेला आहे, बुरशीजन्य, ज्यानं आत्ता सध्या कित्येकांचे डोळे असेल, मेंदू असेल, काही रुग्ण दगावलेपणा याला बाधा केलेली आहे. आता ज्या रुग्णातून रक्तातून प्लाझ्मा बाहेर काढला जातो त्यातील अँटीबॉडीज असते त्या दुसऱ्याच्या शरीरात आपण देतो, ज्यामुळे काय होतं? जे एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यांना लढण्यासाठी ह्या बाहेरून ज्या प्लाझ्मा देतो त्याच्यात अँटीबॉडीज असतात, त्या जाऊन त्या रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात, स्वतः लढतात. त्यामुळे बाकीच्याही या प्रतिकारशक्ती बाकीचे सैन्य असते त्यांचं लढणारा प्लाझ्मा असेल त्यांच्याही बूस्टर भेटतो त्यांना, आणि त्यामुळे तो रुग्ण लवकर बरं होण्याची शक्यता असते. परिणामी रुग्ण बरं होण्याची अधिक शक्यता असते. आपण पाहिलं काही रुग्ण जास्त पद्धतीने क्रिटिकल झाले तर त्यांना प्लाझ्मा थेरपी केली जाते. प्लाझ्मा थेरपीबद्दल वाचून ठेवा. ज्या थेरपी आहेत त्या थेरपी व्यवस्थित वाचा. त्याचे लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म आपल्याला काही पण UPSC किंवा MPSC प्रश्न विचारू शकतो. कारण गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या ह्याच्यामध्ये कित्येक औषधं पाहतोय, हे पाहतोय. आपल्याला साधारण आता आपला परिपाठच झालेला आहे की कोरोनाबद्दल औषधं असेल, थेरपी असेल, लक्षणं असतील, नवीन आलेले रोग असतील, क्रिटिकल सिम्पटम असतील, पोस्ट कोरोना सिम्पटम्स असतील, हे पाहावंच लागणार आहे. जसं काळी बुरशी म्हणजेच म्युकोसायसिस आपण तो पाहिलं कालच. त्यामुळं म्युकसमुळे म्हणजेच फंगायस इन्फेक्शनमुळे जो आलेला आहे नवीन काळी बुरशी नावाचा रोग, त्या संदर्भातही आपण पाहिलेला आहे. असं नवीन काय आहे ते पाहत चला. यानंतर बातम्या जेरुसलेममध्ये काय झालं, तर जेरुसलेममध्ये काय झालं? इस्रायल, लक्षात ठेवा, इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही काय करतात? आपली राजधानी जेरुसलेम आहे असं सांगतात. मग इस्रायल आणि पॅलेस्टाईन, इस्रायल हा देश काय ज्यू राज्य आहे आणि पॅलेस्टाईन काय मुस्लिम राज्य. ह्या दोघांमध्ये पहिल्यापासूनच संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष तसाच असल्यामुळं सध्या काय झालं तर रमजान ईद आहेत आपल्याकडे, त्याच पद्धतीने इस्रायलमध्ये मुस्लिमांच्या त्या नमाजाचा हे होता त्यांचा तिथं हे सुरू असल्यामुळं ज्यावेळेस तिथं ज्यू लोकांना संचलन करण्यासाठी परमिशन दिली गेली त्यावेळेस त्यांची मुस्लिमांच्याकडून दगडफेक झाली होती आणि असा संघर्ष वाढत गेला. हा संघर्ष एवढा वाढला की आता तिथं युद्धजन्य परिस्थिती झाली. इस्रायलने मंगळवारी पहाटे गाझा शहराच्या दिशेने हवाई हल्ला केला आणि हमासच्या फील्डवर कमांडर होते ना आणि एक इमारत यांना तिथं वाटलं इथे दहशतवादी आहेत, त्यांना लक्ष केलं आणि त्यामुळे तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. हमास आणि अन्य शस्त्रधारांनी इस्रायलच्या दिशेने परत रॉकेटचा मारा केला आणि त्यामुळे काय होते तिथं युद्धजन्य परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळं आता जगाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागतोय. युनायटेड नेशनचे सिक्युरिटी काउन्सिल आहेत त्यांनी सांगितलं की इथं आता संपूर्ण जगाने लक्ष घालून हे केलं पाहिजे. सध्या इस्रायलमध्ये काय झालेलं आहे? राजकीय अस्थिरता आहे. तिथं कोण सध्या पंतप्रधान आहे हे सुद्धा नाही. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून बेंजामिन नेत्याहून काम करतायत आणि त्यामध्येच आता हे तिथं युद्धजन्य परिस्थिती झाली आहे. तर कालच आपण पाहिलं पॅलेस्टाईन असेल आणि इस्रायल या संदर्भात आपण पाहिलं गाझापट्टी असेल किंवा वेस्ट बँक असेल, ह्या दोनच सध्या कोणाच्या पॅलेस्टाईनच्या ताब्यात आहे, बाकी इस्रायलकडे आहे आणि दोघंही जेरुसलेमला राजधानी मानतात. मग अरब राष्ट्र आहेत ते अरब राष्ट्र आता कुणाला मदत करतात? पॅलेस्टाईनला. मग इस्रायलच्या बाजूने अमेरिका असते, मग दोघांनाही बॅकिंग भेटतं आणि दोघं युद्ध करतात. मग हे युद्ध कित्येक वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. कारण दोघांमध्ये आपण पाहिलं की 2 स्टेट थेअरी इथं आलेली आहे की 2 स्टेट थेअरीनुसार काय सांगितलेलं आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद मिटवला जावा, पण ते आता सध्या मिटतच नाही. कधी ना कधी तो वर येतोच. पॅलेस्टाईन नागरिक आहेत त्यांच्यामध्ये काय हमास ही एक संघटना त्यांनी तयार केलेली आहे जी मुस्लिम संघटना आहे, जी काय करते इस्रायलवर हल्ला सतत करत असते. आपल्या जसं भारतात
अल कायदा नावाची संघटना तयार झाली होती, तसंच हमास ही एक संघटना आहे. हमास पण ते काय करते, दुसऱ्या देशाविरुद्ध लढण्यासाठी महत्वाचे आहे. आपलीच इथं जे अल कायदा ते आपल्याच विरोधात लढत असतात. त्यामुळे हे होतं. याच संदर्भात पाहायचं म्हणलं तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सोमवारी युद्ध आणखी काही दिवस सुरू राहण्याचाही इशारा दिलाय. कारण गाझामधील जे दहशतवादी आहेत, कोण आहेत, हमास, यांच्या विरोधात आम्ही मोहीम पहिल्यापासून सुरू केली आणि अगोदरही सुरू होती आणि आत्ताही सुरू राहील असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता हे युद्ध थांबवायचं असेल तर संपूर्ण जगानं आता इथं शांततेचे धोरण करण्यासाठी दोघांनाही एकत्र बसून चर्चा करणं एवढाच एक उद्देश आहे. त्यामुळे ह्यामध्ये जेरुसलेममध्ये काय झालं हेच सांगितलेलं आहे की सध्या रमजान ईदचा सण होता, त्यामध्ये संचलन करण्यासाठी ज्यूंना परवानगी दिली. अगोदरपासूनच तिथं धुसफूस सुरू होती आणि ते परत आता धुमचक्रीत सुरू झालेले. त्यामुळे इस्रायलमध्ये जो हल्ला झाला त्याच्यात 24 जणांना आपला बळी गेलेला आहे. गाझा पट्टीमध्ये काय केलं, क्षेपणास्त्र इस्रायलनं लागलं, त्यामध्ये कित्येक ठिकाणी सामान्य नागरिकांचाही बळी गेलेला आहे. आणि हमास ही लक्षात ठेवा कुठं आहे, पॅलेस्टाईनची एक मुस्लिम सुरक्षा दल आहे असं लक्षात ठेवा, जे कसं आहे खाजगी पद्धतीनं काम करतं हमास. तसंच लिबियामध्ये कोण आहे, सिरियामध्ये कोण आहेत, अशा दहशतवादी संघटना आपल्याला जोडायला हवं म्हणून UPSC विचारते. त्यामुळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित पाहून ठेवा. यानंतर भारतीय व्हेरियंटचा आता जगालाही धोका आहे. काय झालं आपण मागच पाहिलं, B1.617 हा नवीन पद्धतीचा विषाणू आला. त्याला म्हणायचं जे नवीन अवतार, असा नवीन अवतार आता आलेला आहे. कालच आपण पाहिलं की WHO सांगितले की भारतातील नवीन अवतार आता जे सध्या व्हेरियंट त्याला म्हणतो न्यू व्हायरस व्हेरियंट जे आलेले आहेत नवीन अवतार, हे आता येणाऱ्या लसीकरण मोहीम जर फास्ट नाही केली तर आपल्याला ते दादच देणार नाहीत. कारण तो सतत स्वतःमध्ये बदल करतोय. व्हायरसचा एक पद्धतीनं RNA व्हायरस असतो ना, तो स्वतःमध्ये रिप्लिकेट होण्याची शक्यता जास्त पद्धतीने. रिप्लिकेट म्हणजे काय करतो, स्वतःमध्ये सतत बदल करत असतो. बाहेरून जर समजा आपण त्याला मारण्यासाठी एखादा औषध पाठवतो शरीरात, एक तो पाहतो आणि स्वतःला अडॅप्ट करतो की त्या औषधावर तो प्रतिकार करण्याची क्षमता जी त्याची असते त्या दुप्पट वेगाने वाढते. मग आपण म्हणतो की हा रुग्ण औषधाला दाद देत नाही. औषधाला दाद देत नाही रुग्ण म्हणजे काय होतं, तर त्याच्या शरीरामध्ये जो विषाणू आहे तो आपण जे औषध देतोय त्याला प्रतिकार सुद्धा म्हणजे त्याच्यापेक्षा त्याची प्रतिकार जास्त आहे. तो एवढा लढा जोरात देतो की त्या औषधाला दाद भेटत नाही आणि आपलं औषध त्यामुळे काय निष्प्रभ ठरतं. म्हणून आपण पाहतो की काही रुग्ण जे करोना झाल्यानंतर काय पाहतो आपण क्रिटिकलला जातात, त्यांना ICU मध्ये ठेवावं लागतं. कित्येक थेरपी आपण करतो, केमोथेरपी सुद्धा, काही हायर अँटीबायोटिक सुद्धा देतो, अँटीव्हायरल ड्रग देतो. म्हणून आता काय सांगितलंय, जो आता नवीन व्हेरियंट आहे ना, तो जर जगामध्ये आला तर भारतातील जो नवीन व्हेरियंट आहे तो जगामध्ये सुद्धा धोका निर्माण करू शकतो. याला आपण सांगायचं झालं तर भारतातील कोरोना आता सध्या असा व्हायरस आलेला आहे की जो कुणालाही दाद देणार नाही. म्हणून लवकर लसीकरण होणं महत्वाचं आहे. WHO काय सांगितलं, भारतात जो आता कोरोनाचा विषाणू आहे नवा अवतार, त्याला व्हेरियंट म्हणतात, न्यू व्हेरियंट, हा वेगाने संक्रमित होणार आहे, पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक आहे. WHO असं इशारा दिलेला आहे. जो B1.617 प्रकारचा हा विषाणू आहे कदाचित कोरोना लसीलाही जुमानणार नाही अशी भीती WHO व्यक्त केली. त्यामुळे नवा विषाणू संपूर्ण जगासाठी आगामी काळाचा चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे संपूर्ण जगाने सावधगिरीचा बाळगली पाहिजे असा इशारा कोण दिलाय, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. त्यामुळे आता काळजी घेणं महत्वाचं आहे. लसीकरण हाच एक पर्याय आहे, वेगाने लसीकरण झालं पाहिजे. यानंतर विज्ञान जगतातल्या आणखीन एक घडामोडी, ओरिसिस रेक्सचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता ओरिसिस रेक्स बद्दल आपण पाहू. बेन्नू हा एक लघु उपग्रह होता, ॲस्ट्रोलॉइड्स. त्यामधून आपण काय करणार होतो, माती आणि खड्याचे नमुने गोळा करून आणण्यासाठी नासानं एक अवकाशयान सोडलं होतं आणि ते पृथ्वीच्या दिशेनं परत येते. ते ओरिसिस रेक्स हे लक्षात असू द्या. मिशन कशासाठी, तर बेन्नू या लघुग्रह आहे त्याच्यावरून माती आणि खड्यांचे नमुने गोळा करून इथं रिसर्च करण्यासाठी आणायचं होतं. म्हणजे अगोदर पृथ्वीच्या संदर्भात जर रिसर्च करायचा म्हणला, पृथ्वी कशी होती काय होती, तर इतर उपग्रहावरचे आपण जर आणलं तर ते जग ज्यावेळेस तयार झालं त्यावेळेस तुकडे तुकडे निर्माण झाले होते. ज्यावेळेस महाविस्फोट घडून आला तुकडे तुकडे तयार झाले, त्या तुकड्यातला एक तुकडा म्हणजे पृथ्वी आहे. असे कित्येक उपग्रह आहेत, जे चंद्र असतील, सूर्य हा महत्वाचा आहे, पण त्यानंतर बाकीचे मंगळ, शुक्र असतील, त्याच पद्धतीने हे आहेत. मग बेन्नू हा एक लघु उपग्रह आहे, त्याच्यातून आपण मातीचे आणि खडकाचे नमुने आणणार आहे, ज्याचा अभ्यासात आपण करणार आहे. यासाठी नासानं ओरिसिस रेक्स हे मिशन राबवलं होतं. 2016 मध्ये पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर ओरिसिस रेक्स या यानानं बेन्नू लघु उपग्रहाजवळ 2018ला पोहोचलं. 2 वर्षे लघु उपग्रह आहे ना लघुग्रह आहे त्याच्याभोवती भ्रमण केलं. यानंतर या यानानं काय केलं, माती आणि खड्याचे नमुने गोळा केले. साधारण 400 ग्रॅम वजनाचे नमुने आहेत, जे आता घेऊन ते परतीचा प्रवासाला लागलेला आहे. हे सगळ्यात जास्त वजन आणणारं पहिलं हे मोहीम असेल. या नमुन्याचा अभ्यास करून सौरमालेबाबत अधिक माहिती आपल्याला भेटेल, जे आपण म्हणतो सौरमंडल,
जे आपण पाहतो की सोलर सिस्टीममध्ये वेगवेगळे ग्रह आहेत, ते कसे आहेत, काय आहेत, याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, जगाची उत्पत्ती कशी झाली, हे प्रश्न आपल्याला शोधून काढायचे असेल तर असे संशोधन करावं लागतं. आणि हे संशोधन करण्यासाठी ओरिसिस रेक्स हे मिशन आहे, असं लक्षात असू द्या. आता यामध्ये हे यान आपल्याला हे यान पृथ्वीवर कधी पोहोचेल तर 24 सप्टेंबर 2023 एका कुपीद्वारे लघुग्रहावरील मातीचे नमुने उटाह येथील वाळवंटात आता म्हणजे ते येण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. कधी 2023 मध्ये, म्हणजे अजून 2 वर्षांनी 24 सप्टेंबर 2023 किती मोठी मोहीम आहे बघा. 2016 ते 2023 साधारण 7 वर्षाची मोहीम आहे. एवढे वर्ष आपण रिसर्च करण्यासाठी काही देश, काही नागरिक किंवा त्या देशातील संशोधन संस्था झटत असतात. आता ओरिसिस रेक्स बद्दल पाहू. ओरिसिस रेक्सचा लॉंग फॉर्म आहे ओरिजिन स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी रेगोलिथ एक्सप्लोरर. रेगोलिथ म्हणजे एखाद्या प्लॅनेटवरचं खडक आणि मातीचे नमुने असतात, त्याला आपण काय म्हणतो, रेगोलिथ. मग ओरिसिस हे काय असणार आहे, ओरिसिसचा OSIRIS आणि REX याचं लॉंग फॉर्म काय आहे, ओरिजिन स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी रेगोलिथ एक्सप्लोरर. ओरिसिस रेक्स विल ट्रॅव्हल टू कुठं, नियर अर्थ काय असणार आहे, ॲस्ट्रोलाइड कुठं, बेन्नूच्या तिथं. आणि बेन्नूवरून काय असेल, स्मॉल सॅम्पल घेऊन येणार आहे कुठं, पृथ्वीवर. हे कधी 8 सप्टेंबर 2016 सोडलं होतं, नंतर ते 2018 तिथं पोहोचलं आणि त्यानंतर 2023 ते परत पृथ्वीवर येणार आहे. लक्षात ठेवा, ॲस्ट्रोलाइड बेन्नूचं नाव आहे IO1955 बेन्नू. हे लक्षात. सॅम्पल रिटर्न घेऊन येते, ते कसं आहे चित्रामध्ये बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. आणि एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी मॅप आहे त्याला जोडलेला आहे, त्यानुसार ते अनालाइज करणार आहे. एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी या संदर्भात आपण लक्षात ठेवा, जे IR असतील, UV असतील, NMR रेज असतील, या संदर्भात आपण अगोदर पाहिलेलं आहे. नंतर एक लेक्चरमध्ये आपण पाहू की IR रेज म्हणजे काय, UV रेज म्हणजे काय, NMR रेज म्हणजे काय, एक्स रेज म्हणजे काय, किंवा मायक्रोवेव्ह रेज म्हणजे काय, सूर्याकडून येणारे UV रेज कसे असतात, परत IR रेज कसे असतात. आणि या संदर्भात काही रेजचा वापर आपण संशोधनासाठी करतो. त्या संदर्भात एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी आपल्याला माहिती आहे, आपण एक्सरे काढला, CT स्कॅन काय असतो, हे सर्व काय रेज आहेत, प्रकाशाच्या किरणांचा अभ्यास यामध्ये होतो. याचद्वारे आपण वेगवेगळे संशोधनाद्वारे प्रूव्ह करू शकतो. जसं आपण CT स्कॅन काढला तर आपल्या फुफ्फुसामध्ये किती जागा विषाणून व्यापलेली हे कळतं, म्हणून CT स्कॅन केला जातो. काहींचा एक्सरे काढला जातो, एक्सरेने सुद्धा कळतं की फुफ्फुसामध्ये जास्त पद्धतीनं व्हायरलचा प्रभाव झालेला आहे का नाही ते. ओरिसिस रेक्स मिशन लक्षात असू द्या कशा संदर्भात, ॲस्ट्रॉइड बेनूचा अभ्यास, तिथून काय माती आणि खडकाचे नमुने आणून ते पृथ्वीवर अभ्यास केला जाणार आहे. साधारण ही मोहिमा 6 ते 7 वर्षाची आहे. 2016 गेलं, 2018 पोहोचलं, यानंतर आत्ता ते माघारी फिरलेलं आहे, 2023 पृथ्वीवर येणार आहे. यानंतर एक लोकमतला डॉक्टर मधुरा बेळे यांचा लेख आलेला आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. डॉक्टर मधुरा बेळे बौद्धिक संपदा हक्क असतात ना, त्या संदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. ह्या फार्मास्युटिकल्समध्ये प्राध्यापक आहेत, औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि बौद्धिक संपदा जो कायदा आहे त्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी सांगितले की या लेखामध्ये काय सांगितले की लसीचा पेटंट जो आहे ते मिळण्यासाठी आपल्याला पेटंट हे एक अडथळा ठरते. म्हणजे लस मिळवण्यासाठी पेटंटची आपल्याला धोंड म्हणजे मध्ये अडथळा, धोंड म्हणजे मध्ये अडथळा आहे. पण या संदर्भात त्यांनी काही हे पण सांगितलेलं आहे की आपण म्हणतोय की लस भारताला मिळण्यासाठी पेटंट कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेला सांगितलं, पण भारत यामध्ये परस्पर विरोधी भूमिका घेतोय असं त्यांचं मत आहे. हे कसं काय त्यांनी सांगितलं तर भारतानं अगोदर सांगितलं की बाबा हे केलं पाहिजे, पण यासाठी जो कच्चा माल पाहिजे किंवा यासाठी भारतातील पेटंट कायद्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजेत. त्या न करता आपण डायरेक्ट आंतरराष्ट्रीय ठराव ट्रिप्स कराराच्या औषधाबद्दलच्या काही अटी रद्द केल्या पाहिजे असं आपण सांगतोय. ही एकतर परस्पर विरोधी भूमिका आहे. याच संदर्भात काही दिवसापूर्वी नाटको कंपनीनं काय सांगितलं होतं की बार्साटिनिब हा एक जो ड्रग आहे किंवा औषध आहे यासाठी आम्हाला कंपल्सरी लायसन मिळावं, सक्तीचा परवाना. पण त्यासाठी अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस हे प्रकरण ज्यावेळी न्यायालयात गेले त्यावेळेस त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की या संदर्भात कच्चा मालच अवेलेबल होणार नाही तर परवानगी देऊन करायचं काय. मग अशी आपण परस्पर विरोधी भूमिका घेतो की इथं जर कच्चा माल अवेलेबल नसेल किंवा या संदर्भात जर आपल्याला आपल्या आंतरराष्ट्रीय जो नियम असतील आणि भारताचा कायदा असेल या संदर्भात काही नियम चेंज करावे लागतील, हे जर केले नाहीत किंवा काही अटी असतील त्या रद्द कराव्या लागतील तर मग हे चुकीची भूमिका म्हणजे परस्पर विरोधी भूमिका आहे. या संदर्भात काय झालं होतं तर भारत आणि आफ्रिकेतील काही देश आहेत विकसनशील किंवा अविकसित, यांच्यासाठी लस उपलब्ध होण्यासाठी पुरेसा कालावधी अजून जास्त लागेल. जर आपण पेटंट आहे ते जर थोडं
आंतरराष्ट्रीय WTO ज्याला म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने WTOच्या ज्या ट्रिप्सचा करार आहे त्या ट्रिप्स करारामध्ये ट्रिप्स वेवर म्हणजे आपण यामध्ये काही अटी रद्द केल्या तर आपल्याला ते भारताला लसी प्रोडक्शनची परवानगी मिळू शकते. पण लस परवानगी घ्यायची असेल तर आपल्यामध्ये काही भारतातील नियम असतील, कायदे असतील, यामध्ये सुधारणा कराव्या लागतील, कच्चा मालाची अवेलेबल करावं लागतं. ते नसेल तर काही उपयोग होणार नाही. यानंतर अजून एक आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो. भारत दुसऱ्या देशाकडे जाऊन सांगू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर जाऊन सांगतोय की इथं जे आहे ट्रिप्सचे करार आहेत किंवा ट्रिप्सबद्दल जे सांगितले ते तुम्ही रद्द करा. पण भारताची स्वतःची कोवॅक्सिन लस आहे, जी कोवॅक्सिन लस ICMR असेल, भारत बायोटेक असेल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या तिन्ही संस्थांमध्ये आहे. तर अजूनही आपल्याला माहीत नाही की याचं संयुक्तिक तयार केली का, याचा मालकी हक्क कुणावर आहे आणि हे कुणाच्या मालकीचं आहे किंवा काय आहे या आपल्याला काहीच माहीत नाही. जर स्वतःची कोवॅक्सिन असेल तर भारतातील इतर कंपन्या आहेत ना ज्या वॅक्सिन तयार करतात त्यांना आपण डायरेक्टली दिलं पाहिजे. यामुळं काय होईल, ज्यांना पाहिजे त्यांना रॉयल्टी पण भेटेल आणि भारतात सर्वांना लसीकरण राबवण्यासाठी जे आपल्याला वेग वाढवायचे त्यासाठी लस सुद्धा अवेलेबल होईल. जसं हापकिनला आपण काय केलं, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जी हापकिन आहे त्याच्यासाठी आपण भारत बायोटेककडनं परवानगी आणली आणि कोवॅक्सिनची तिथं सुरुवात केली. साधारण 1-1.5 महिन्यामध्ये आता कोवॅक्सिनचं प्रोडक्शन तिथं तयार होईल. आपल्या महाराष्ट्रानं त्याला ऑर्डर पण दिली 1,00,000 लसींची. तसं करायला पाहिजे ना, जिथं जिथं वॅक्सिन बनवणारे कंपनी आहेत त्यांना आपण ही परवानगी दिली पाहिजे. रॉयल्टी असेल ती भारत बायोटेक किंवा केंद्र सरकारला द्या, पण लसीचं प्रोडक्शन वाढवा जेणेकरून भारताला 2023 उजाडेल जर हाय वेगानं आपण लसीकरण केलं तर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल आणि यासाठी भारतात तर ते कोवॅक्सिन स्वतःच आहे ते दिलं पाहिजे. कारण सिरमची जी लस आहे कोविशिल्ड ते ॲस्ट्राजेनिकाची ब्रिटनचे कंपनीची आहे किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं ती बनवलेली आहे. त्यामुळे पेटंट त्यांचं ब्रिटनकडे आहे, ते आपल्याला भेटणार नाही. किंवा बाहेरच्या ह्याच्यासाठी आपण अमेरिकेला सांगतोय की तुम्ही ट्रिप्समध्ये काही वेवर करा, म्हणजे ट्रिप्समधील काय तरतुदींचं काय करा, थोड्याफार प्रमाणात शिथिल करा जेणेकरून भारताने आफ्रिकेला लस भेटेल. पण स्वतःची जी आहे ना कोवॅक्सिन त्या संदर्भात जर आपण केलं तर दुसरीकडे जाण्याचीच गरज पडणार नाही. मान्य आहे की आम्हाला की बाबा बाहेरच्या आंतरराष्ट्रीय पटलावर जर काही नियम असतील ते शिथिल झाले तर भारताला लस लवकर भेटेल बाहेरची सुद्धा. पण आपली स्वतःची जर लस बनवली तर आपली व्यवस्थित होईल. यासाठी कच्चा माल वेळेत पुरवठा झाला पाहिजे. आपल्या पेटंट ऍक्ट आहे 1970 किंवा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे किंवा इसेन्शियली कम्युनिटी ऍक्ट असेल, यामध्ये आपल्याला काही सुधारणा कराव्या लागतील जेणेकरून आपल्याला पेटंट ऑफिसकडे सक्तीचा परवाना असेल, जसं कंपल्सरी लायसन असेल, या देण्यासाठी सुद्धा अर्ज काही कंपन्या करतात. त्या संदर्भात सुद्धा आपण जे आहे कंपल्सरी लायसनची भूमिका वापरून आपण वेगानं लस प्रोडक्शन वाढवू शकतो. आता लस आणि औषध या संदर्भात आपल्याला जास्त पाहावं लागेल. औषध कंपन्या असतात त्यांच्याकडे बौद्धिक संपदा हक्क विशेषतः पेटंटकडून तयार होतात. म्हणजे पेटंट याला साधारण किती वर्षाचं असतं, काय असतं या संदर्भात आपण अगोदरच पाहिलेलं आहे. रॉयल्टी किती मिळती, काय मिळती किंवा कॉपीराईट किती वर्षाचा असतो, पेटंट किती वर्षाचं असतं. साधारण पेटंट 20 वर्षाचं असेल तर त्या 20 वर्षामध्ये त्या लसी संदर्भात त्यांनी ठरवलेलं असतं की आम्ही एवढं संशोधनाला खर्च झाला, एवढं झालं तेवढं झालं, मग ती रॉयल्टी त्यांना भेटत असते. किंवा ते प्रोडक्शनचा हक्क कुणाला देत नाही, दिला तरी कंपल्सरी लायसन दिला तरी रॉयल्टी द्यावी लागते. आणि एखाद्या कंपनीला ते आउटसोर्स करून प्रोडक्शन करायला लावत असेल तरी त्यांना तिथं रॉयल्टी द्यावी लागते. कारण त्यांनी संशोधन केलेला खर्च असेल किंवा ती डेव्हलपमेंट करताना जो खर्च आलाय तो त्यातून निघावा अशी इच्छा असते त्या कंपनीची. कोणाची इच्छा आहे, कारण कुणी तिथं भांडवल गुंतवलं असेल तर त्यातून नफा मिळवण्याची इच्छा प्रत्येकाचीच राहिलेली आहे. यासाठीच पेटंट असेल, कॉपीराईट असेल, इंडस्ट्रियल डिझाईन्स असतील किंवा IP ऍक्ट ज्याला आपण बौद्धिक संपदा हक्क असं म्हणतो ते आलेले आहेत. मग WTO असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, यांनी सुद्धा ट्रिप्स ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हे नवीन कायदे आणले होते आणि त्या संदर्भात भारतही त्यांचा सदस्य आहे. लक्षात ठेवा, WTOची स्थापना 1 जानेवारी 1995. किती देश आहेत? 195 पेक्षा अधिक देश आता त्यामध्ये आहेत असं लक्षात असू द्या. 190 पेक्षा अधिक ही लक्षात ठेवा, भरपूर संस्थांचे 190 पेक्षा अधिक आहेत. आता या लसीकरणाबद्दल सांगायचं म्हणलं तर काय सांगितलं जातं, मुळात जागतिक व्यापार संघटनेनं सांगितलं होतं की ट्रिप्स वेवर करण्यासाठी काही देशांची परमिशन लागेल. यामध्ये अमेरिका असेल, ब्रिटन असेल, या देशांनी सांगितलं ठीक आहे. मग आत्ता अमेरिकेने सांगितलं की बौद्धिक संपदा फक्त औषधावरीलच आणि औषध आणि इतर उपकरणावरील नाही, तर त्या फक्त औषधातील लसीवरीलच. सध्या काय केलंय त्यांनी, हक्क सोडून देणं हे जाहीर केलं. त्यामुळे काय होईल, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी आहेत कॅथरीन यांनी सांगितलं की सध्या आपण हे करू आणि ते फक्त भारत आणि आफ्रिकेतील देश यांच्यासाठीच केले जाणार आहे. आता या अगोदर काय झालं होतं तर कित्येक ह्यांनी व्हॉलेंटरी लायसन्स सुद्धा भारताला दिलेलं आहे. जसं ॲस्ट्राजेनिक असेल आणि ऑक्सफर्डची लस असेल त्यांनी सिरमला आपल्याला परमिशन दिलेलं आहे बनवायला. एखाद्या कंपनीने भारताला मोठ्या प्रमाणात औषध आणि लस बनवण्याचा परवानगा स्वेच्छेने दिला नाही
तर भारतात पेटंट कायद्यात तो हस्तगत करण्याचाही तरतूद आहे, पण आपण ती कधी वापरलीच नाही. यामध्ये तब्बल 5 सोयी आहेत, त्या जर आपण वापरल्या तर आपल्याला ती लस भेटू शकते. काही कलम आहेत, जसं कलम 84. एखाद्या औषध कंपनीनं स्वतःहून पुढे यायला हवं आणि तसं सांगायला हवं की आम्हाला तुम्ही जर पेटंट द्या, आणि ज्या कंपनीला 3 वर्ष झालेले आहेत त्यानुसार आपण ते झाल्यानंतर ते पेटंट खुलं करू शकतो कंपल्सरी लायसननं. यानंतर भारत सरकार जर 3 वर्ष कंपनी झाली नसतं तर काय करू शकतं, तर राष्ट्रीय आणीबाणी परिस्थिती निर्माण झाली किंवा तातडीची गरज असल्यानं अव्यवसायिक करण्यासाठी म्हणून सरकार स्वतःहून सक्तीचा परवाना जाहीर करू शकतं. असंही केलं पाहिजे. सक्तीचा परवाना म्हणजे कंपल्सरी लायसन. यानंतर कलम 92 अन्वये स्थानिक औषध कंपन्यांना हे औषध बनवण्यासाठी परमिशन देऊ शकतं. यानंतर काही कलम 66 अन्वये जनहितासाठी असं पेटंट कायदाही रद्द करू शकतं. असं काही तरतुदी आहेत ज्या सरकारनं वापरल्या तर आपल्या इथे हे होऊ शकतं. उगाच बाहेर जाऊन आपण सांगायचं की पेटंट वेवर करा किंवा ट्रिप्स वेवर करा, यापेक्षा आपल्या भारतामध्ये जे आहे ते अरविंद केजरीवालांनी सांगितलं की कित्येक कंपन्यांना आता ही परमिशन दिली पाहिजे. त्यांचंही थोड्या प्रमाणात बरोबर आहे, तरच लसीकरण वेगानं होईल. आणि सध्या जे आपण बाहेरच म्हणतोय की पाहतोय रेमडेसिवीर असेल किंवा ऑक्सिजन असेल किंवा व्हेंटिलेटर असेल, यापेक्षा लसीकरणच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी लसीकरण करण्यासाठी लसीची उपलब्धता महत्त्वाची आहे. लसीची उपलब्ध होण्यासाठी भारतातच प्रोडक्शन होणं महत्त्वाचं आहे. हे सर्व यामध्ये सांगितले. अशा पद्धतीनं लस मिळवण्यासाठी पेटंटचा जरी अडथळा असला तरी आपण वेगळ्या पद्धतीने हे करू शकतो. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण जरा लांब झालं पण लेक्चरमध्ये महत्त्वाचं असल्यामुळे सांगितलं. वेळ जास्त लागला असेल पण पेटंट पाहायचं होतं आपल्याला. काही वैज्ञानिक घडामोडी असतील सर्वच पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC यासोबत जोडले राहा. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवारांना त्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून करोना काळामध्ये सध्या न्यूजपेपर सगळीकडे येत नाही, तर त्या संदर्भात लोकमान्यने हा केलेला उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचावा, हाच एक उद्देश आहे. थँक्यू व्हेरी मच.